बुलेटिनच्या सुरुवातीला आता एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आमच्या माय बहिणींना जवळपास 35 लाख माय बहिणींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहेत। आज आमचा प्रयत्न आहे 3-3 हजार रुपये एकेका महिलेच्या अकाउंटला 1.5 प्रमाणे आम्ही टाकलेले आहेत। सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3000 हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि त्यानंतरही ज्यांचे फॉर्म्स येत आहेत ते सगळे प्रोसेस होत आहेत आणि त्यानंतरही आलेल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म्स हे प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो करू। पण माझ्या लाडक्या बहिणींनो, 1 वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना सुरूच राहणार आहे। पण त्याच वेळी माझी मोहिनीताईंना या ठिकाणी विनंती आहे, मोहिनीताई यांच्या आशीर्वादानं तुम्ही नगराध्यक्ष होणारच आहात। माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका, त्यांना लखपती दीदी करा। आता लखपती दीदीचा कार्यक्रम आलाय। गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही 50 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी केलेला आहे। पुढच्या वर्षीपर्यंत 1 कोटी लाडक्या बहिणी लखपती दीदी होतील। त्यामुळे आमच्या पैठणमधल्या लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी लखपती दीदी झाल्या पाहिजे, याची जबाबदारी तुमच्यावर देतो। बंधू भगिनींनो, खूप गोष्टी करायच्या आहेत, पण त्या गोष्टी करायच्या असतील तर तुमचा आशीर्वाद हवाय। कारण मोदीजींनी आम्ही कितीही पैसा पाठवला आणि नगरपालिकेमध्ये जर तो पैसा मुरून गेला तर आपल्यापर्यंत तो पोचणार नाही। पण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष असले तर आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी घेऊ शकतो। जबाबदारीने त्यांना सांगू शकतो, गरज पडली तर कानही पकडू शकतो आणि तुमचा पैसा तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे याकरता सगळ्या व्यवस्था आपण उभ्या करू शकतो। आणि म्हणून जाता जाता एवढीच विनंती करतो, कमळाचं चिन्ह आपल्याला माहिती आहे,